जत तालुका या घटनेने हादरला. मोठेवाडी मरगुबाई मंदिरात भीषण दुर्घटना. वादळी वाऱ्यात भिंत कोसळून 6 भाविकांचा जागीच मृत्यू तर 20 ते 25 जण गंभीर जखमी. जत तालुक्यातील मोठेवाडी येथील मरगुबाई मंदिरात मंगळवारी दिनांक 12 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. अचानक आलेल्या चक्रीवादळी वाऱ्यामुळे मंदिर परिसरातील भिंत कोसळून 6 भाविकांचा जागीच मृत्यू झालेला असून 20 ते 25 जण गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. याबाबतची मिळालेली माहिती अशी की मोठेवाडी येथील मरगुबाई मंदिरात कार्यक्रमानिमित्त मोठ्या संख्येने भाविक जमलेले होते. मंदिराजवळ भाविकांना बसण्यासाठी व स्वयंपाकासाठी पत्र्याचे शेड उभारण्यात आलेले आहे. शेडच्या बाजूच्या भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले होते. दरम्यान दुपारी अचानक जोरदार चक्रीवादळी वारा सुटला. वाऱ्याच्या तडाख्याने पत्रे उडून गेले आणि बाजूची भिंत अचानक कोसळली. भिंतीखाली दबून 6 जण जागीच मृत्यू झाले तर 20 ते 25 भाविक हे जखमी झालेले आहेत. या घटनेनंतर परिसरामध्ये एकच गोंधळ उडाला. जखमींना तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी 6 जणांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले असून उर्वरित गंभीर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचेही यावेळी सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच तुर्क आसंगीचे सरपंच मिरासाब मुजावर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केलेले आहे. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले व संख आणि जत येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी त्यांना पाठवून देण्यात आले. दरम्यान जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मृतांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केलेला असून जखमी व्यक्तींवर ताबडतोब उपचार करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आज जत तालुक्यामध्ये मोठेवाडी येथे यात्रेच्या निमित्तानं काही भाविक आले होते. सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं एक अत्यंत दुर्भाग्य घटना घडलेली आहे. तिथं जी भिंत होती, आडोसा होता, त्या आडोशाला बसलेले भाविक भिंत अंगावरती कोसळल्यामुळं मृत्युमुखी पडलेले आहेत. जवळपास 6 लोकांचा मृत्यू झालेला आहे. बाकीचे बरेच जण जखमी आहेत. त्यातील काही लोक विजापूरला, काही लोक संख सरकारी दवाखाना येथे, काही लोक जत आणि काही लोक मिरजला पाठवलेले आहेत. माननीय जिल्हाधिकारी सांगली, माननीय प्रांताधिकारी जत, माननीय DYSP जत, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, पोलीस स्टेशनचे सर्व सहकारी तिथं आणि जे काही सरदार पाटील, आमचे सगळे त्या गावचे सरपंच, उपसरपंच हे सगळे मदत कार्यामध्ये सहभागी आहेत. अत्यंत वाईट घटना ही घडलेली आहे. ज्यांचा यामध्ये मृत्यू पावलाय त्यांच्यासाठी मी परमेश्वरचरणी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. जे जखमी लोक आहेत त्यांच्यावरती व्यवस्थित उपचार व्हावा यासाठी सर्व प्रशासन मदत करतंय. परत एकदा सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यातली जी लोक मयत झालेली आहेत त्यापैकी 4 लोक जत तालुक्यातील आहेत. पांडोझरीचे 3 लोक आहेत, दरीबडचीचे 1 आणि 2 मुलं 12-13 वर्षाची ही कर्नाटकमधली आहेत. तर ही खूप दुर्दैवपूर्ण घटना घडलेली आहे. आम्ही या सर्वांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत आणि जखमींना उपचार कसे चांगले मिळतील याच्यासाठी प्रयत्नशील आहोत.